लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात महायुतीला लोकांची पसंती आहे, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातलं सरकार हे महाराष्ट्रातल्या अडीअडचणी सोडवेल असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलाय। यवतमाळ वाशिम मतदारसंघाच्या महायुती उमेदवार राजश्री पाटील यांच्या प्रचारासाठी रायगाव इथं आयोजित प्रचार सभेनंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला। दरम्यान त्यांनी राजश्री पाटील यांच्या विजयाचा देखील विश्वास व्यक्त केला। यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांच्या प्रचारार्थ राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रचार सभा संपन्न झाली। या प्रचार सभेत इंडिया आघाडीवर त्यांनी टीका केली आणि केंद्र सरकारच्या विविध योजनांचा पुनरुच्चार केला। राळेगाव विधानसभा मतदारसंघात सीता मातेचे एकमेव मंदिर रावेरी हे असून अयोध्येत रामाच्या मंदिराचा जीर्णोद्धार झाला। त्याच धर्तीवर राळेगाव जवळील रावेरी या गावातील देशातील एकमेव सीता मंदिराचा जीर्णोद्धार केला जाईल, त्याकरिता राजश्री पाटील पुढाकार घेतील असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं। राळेगाव असं आहे की ज्या ठिकाणी सीता मातेचं मंदिर आहे, देशामध्ये सीता मातेचं एकच मंदिर आहे आणि ते राळेगाव मध्ये आहे। आणि राजश्री ताईंनी आता विडा उचललाय, तिकडे मंदिर झालं, आता इकडच्याही मंदिराचा उद्धार झाला पाहिजे। मी राजश्री ताई आणि अशोक भाऊ तुम्हाला सांगतो, तुम्ही काम हातामध्ये घ्या, आम्ही तुमच्या पाठीशी उभं राहू। पण एक भीती आहे, तुम्ही ज्यावेळी सीता मातेच्या मंदिराचा जीर्णोद्धार करायचा विचार कराल, त्यावेळी पवार साहेब विचारू शकतात, फक्त सीता माताच का? इथे राम कुठे गेले? कारण त्यांनी विचारलं, म्हणाले अयोध्येच्या मंदिरामध्ये प्रभू श्रीरामच का? त्या ठिकाणी सीता माता का नाही? आता पवार साहेबांचा मंदिरांचा काही फार संबंध नाहीये, त्यामुळे त्यांना माहिती नाही की ते मंदिर रामललाचं म्हणजे बालरामाचं मंदिर आहे। आता बालरामासोबत सीता माता कशा असतील? म्हणजे एखाद्या फोटोग्राफरनी मला माझ्या लहानपणचा फोटो आणून दिला तर मी म्हणायचं, अरे माझी बायको नाराज होईल, ती माझ्यासोबत फोटोत का नाही? पण बंधू भगिनींनो, यांची नीती अशीच आहे। एकीकडे बघा, हे जे इंडिया आघाडीचे लोक आहेत, महाविकास आघाडीचे लोक आहेत, ते बारामतीमध्ये सुनेला बाहेरचं म्हणतात आणि यवतमाळमध्ये पोरीला बाहेरचं म्हणतात। तिकडे पवार साहेब म्हणाले सून म्हणजे बाहेरची, आणि इकडे उद्धव ठाकरे म्हणाले यवतमाळमध्ये पोरगी म्हणजे बाहेरची, पोरीला कसं या ठिकाणी दिलं? एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो, आपल्याला कल्पना आहे, जुन्या काळामध्ये बैलगाड्या असायच्या आणि पोरगी माहेरून सासरी बैलगाडीवर जायची। जेव्हा सासरी जायची ना, तेव्हा उलटी बसायची, म्हणजे सगळी नजर माहेरी असायची, आणि जेव्हा परत यायची त्यावेळी बैलाकडे तोंड करून बसायची, म्हणजे परत सगळी नजर माहेराकडे असायची।